किल्ल्यावरील पायवाटेने फिरताना वाऱ्यासोबत झुलणारी हिरवीगार झाडी आणि समुद्राचं विहंगम दृश्य मन आनंदी करतं. झाडाझुडपांनी या किल्ल्याचा ताबा घेतलेला असून आज मितीस या ठिकाणी नाव घेण्यासारखे अवशेष नाहीत. हा किल्ला जरी छोटा असला तरी इथून आजूबाजूच्या परिसरावर नीट नजर ठेवता येते. इथून आग्वादचा किल्ला, काबो राजप्रासाद, मीरामार चौपाटी आणि विस्तीर्ण समुद्र किनारा दिसतो. गोव्यात सर्व प्रांतीय देशी विदेशी खाद्य संस्कृती काळानुसार रूढ होत गेली असली तरी सुद्धा बहुसंख्य गोमंतकीयांना शीतकढी, शीतहुमण म्हणजेच भात आणि आमटीशिवाय चैन पडत नाही. विविध प्रकारच्या मासळींचे, नारळी, खोबऱ्याच्या वाटणातले असंख्य पदार्थ इथे चाखायला मिळतात. तोंडाला पाणी सुटलं ना? चला तर मग बनवायला शिकूया अशाच काही पाककृती. नमस्कार. आतापर्यंत आपण नवीन नवीन स्थळं पाहिली, नवीन नवीन गोष्टी शिकलो. आता नवीन पदार्थ बनवूया. चला बघूया आपले शेफ संदेश थळे आपल्यासाठी काय घेऊन आले. नमस्कार संदेश. नमस्कार. काय बनवतोय आपण? आज आपण बनवणार आहोत कोलंबीचे पॅटीस. पॅटीस? अरे वा. शालो फ्राय केले तर ते पॅटीस आणि डीप फ्राय केले तर ते वडे बनणार आहे. कसं बनवणार आहोत आपण ते? आपण प्रथम त्यामध्ये उकडलेले बटाटे मॅश करून घेऊया. त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकूया, थोडं मीठ टाकूया. हा. आता हे थोडं मिक्स करून आपण त्याला साईडला ठेवून देऊया. आता यानंतर आपण कोलंबीची भाजी. अच्छा, ती कशी बनवायची? दाखव. थोडं आपण तेल टाकून घेऊया याच्यामध्ये. 2 चमचे? 2 चमचे पुरे. ओके. जिरं तडकायला लागल्यानंतर हिरवी मिरची टाकूया. ओके. त्यानंतर टाकूया आपण आलं लसणाची पेस्ट. आलं लसूण पेस्ट परतून घेतल्यानंतर कोलंबी टाकून घेऊया. थोडी हळद टाकणार. थोडा लाल मसाला घेऊया. लाल मसाला, गरम मसालाही टाकायचा आणि थोडं मीठ. पण थोडा मंद आचेवरला परतून घेऊया. कोथिंबीर टाकून घेऊया आणि ही परतली जाते. आणि आतमध्ये टाकल्यामुळे याला एक कोथिंबीरचा चांगला फ्लेवर मिळतो किंवा स्वाद मिळतो. ही भाजी तयार झालेली आहे. ओके. आता आपण एक बाउल मध्ये बटाटे, कोथिंबीर आणि मीठ एकत्र केलेलं आहे आणि ही तयार झालेली भाजी एकत्र मिक्स करून घेऊया. आता याला आपण वड्याच्या साईज मध्ये अशी गोळी बनवून घेऊया त्याचे, किंवा वडे बनवून घेऊया बोलले तरी चालेल. हा वडा झालेला आहे. आता आपण याला एक वरती कोट देऊया. त्यामुळे थोडा तांदळाचं पीठ टाकूया. अर्धा चमच रवा, खसखस 1 चमच आणि थोडं मीठ. ते मिक्सर आपण एकत्र एकजीव करून घेऊया. ओके. याच्यावर मस्त वडे दाबून घेऊया. खसखस आणि रवा दोन्हींमुळे त्याला कुरकुरीतपणा येणार आहे. तवा गरम करतो. आपण 2 चमचे त्याच्यामध्ये तेल टाक. तेल गरम झाल्यानंतर वडे सोडून घेऊया. आपण याला पलटून घेऊया. वा, मस्त रंग आलाय. हो, छान परतले. फक्त 1 मिनिट. 1 मिनिटात काढून घेऊया. झालेले आहेत आता.
थोडी कोथिंबीर वरून टाकून घ्या. ओके, टेस्ट करू मी? स्वादिष्ट झालंय. अहो तुम्ही काय बघत बसला, जा पटकन ही रेसिपी बनवा, तोपर्यंत मी हिचा आस्वाद घेते. हिरव्यागार वनराईने आच्छादलेल्या डोंगरांच्या मधोमध असणारं हे माईम लेक आणि या लेकच्या काठावर वसलेलं हे रिसॉर्ट मन मोहून घेणार नाही तरच नवल. रिसॉर्टच्या बाहेर तळ्याकाठी पर्यटकांना विसवण्यासाठी हे बाग. विविध झाडांमध्ये लपून बसलेले हे रिसॉर्ट निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी उत्तमच आहे. आंब्याची, नारळाची, फणसाची झाडं आणि रंगीबिरंगी फुलं इथलं वैशिष्ट्य आहे. दमले, असं मी अजिबात बोलणार नाहीये. हो हो, तुमच्या मनातले भाव कळलेत मला. तुम्हाला वाटत असेल की एवढी भ्रमंती करूनही मी दमली कशी नाहीये. अहो, गोव्याच्या स्वच्छ हवेत मनमोकळं फिरल्यावर दम कसा लागेल. हो, थोडासा शीण मात्र आलाय आणि तोच घालवायला मी या रिसॉर्ट मध्ये आले. माईम लेकच्या काठी थोड्या उंचावर वसलेल्या या रिसॉर्टच्या परिसरात फणसाने लगडलेली झाडं, आकाशाला भिडू पाहणारी नारळाची झाडं, सुपारीची सरळसोट झाडं आणि की हिरवाई पाहून इथेच मुक्काम करावा असं मला वाटतंय. तळ्याकाठच्या आल्हाददायक वातावरणात रमून जावं आणि नंतर मंद प्रकाश असणाऱ्या या रूम मध्ये येऊन पहुडावं. यापेक्षा जीवनाचा आनंद तो काय असू शकतो तो या रिसॉर्ट मध्ये आल्यावरच कळेल आणि या सुसज्ज स्वच्छ रूम मध्ये आल्यावरही.